ठाकरे सेनेचे माजी आमदार दगडू सकपाळ यांना शिंदे सेनेकडून ऑफर मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सकपाळ लवकरच शिंदे सेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। शिंदेंच्या नेतृत्वात अनेक जुन्या शिवसैनिकांसोबत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील जुन्या शिवसैनिकांचा कॅडर आपल्याकडे यावा यासाठी म्हणून शिंदेंची सेना आग्रही असल्याची माहिती मिळते आहे। मात्र सकपाळ शिंदे सेनेमध्ये गेल्यास शिवडी भागात ठाकरेंच्या सेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे। सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। सूरज, आपण बघतोय दगडू सकपाळ जे आहेत ते ठाकरेंच्या शिवसेनेतला एक जुना चेहरा आणि आता ते देखील शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याचं कळत आहे। पण निश्चितच कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दगडू सकपाळ यांची भेट घेतलेली आहे। जर का पाहिलं तर दगडू सकपाळ हे ठाकरे गटातले ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, त्यांच्यासोबत अनेक शिवसैनिक जे आहेत ते जोडले गेलेले आहेत। तर कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली आणि त्यांना थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत यायला त्यांनी ऑफर दिलेला आहे। त्यामुळे कुठेतरी ऐन निवडणुकीमध्ये दगडू सकपाळ जे आहेत ते शिवसेनेमध्ये शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात आणि त्यामुळे ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जाऊ शकतो। कारण शिवडी, लालबाग पर या ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या जागांमध्ये हा जर का पक्षप्रवेश झाला तर ठाकरेंना तो मोठा धक्का मानेल। कारण अनेक शिवसैनिक जे आहेत ते दगडू सकपाळ यांच्या सकट शिवसेनेच्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। त्यामुळे आता नेमकं कशा पद्धतीनं ठाकरे सेनेला डॅमेज होतं की हे डॅमेज रोखण्यात ठाकरे यशस्वी ठरतात हे पाहणं महत्त्वाचं राहील।